नमस्कार. मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ताईंना आता उन्हाळी वाळवणाला सुरुवात झाली. तर जे काही माझं सायंकाळचं काम आहे ते वाळवण जमा करण्यापासून होते. जसं आपलं जे काही आधीचं काम होतं ते कपडे वगैरे वाळू घातलेले आतमध्ये आणायचे, घडी घालायचं, पण आता एक्स्ट्रा काम वाढलेले आहे. आणि उन्हाळी वाळवण म्हटलं ना की हे सगळ्यांचंच काम असते. परत सकाळ झाली की वाळत घाला, परत त्याला वाळवा आणि 2-4 दिवस उन्हात दिल्या की मग परत त्याला छान असं पॅक करून ठेवा आणि मग पावसाळा लागला की मस्त त्याचा मजा घ्या. असं सगळ्यांचं चालू असते आणि सगळ्या ज्या गृहिणी आहेत त्या खूप प्रो असेल, खूप एक्सपर्ट असेल, पण माझं जे काही आहे ना पापड बनवण्याचं ते थोडंसं मला नाही जमत, पण आवड आहे म्हणून मी करते. तसंही विकतचं आणून खाणं काही परवडत नाही, कारण जेवढ्या पैशामध्ये आपण आणून बनवून आपल्या डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकतो, म्हणजे जेवढ्या पैशात आपण आणून खाऊ शकतो आणि खाल्ल्यावरही आपल्या डब्याला थोडंफार राहतेच, इतकं आपल्या तेवढ्याच पैशामध्ये येते. आणि विकतचं म्हटलं तर ते त्यांचं काढणारच, कारण त्यांना तेवढी मेहनतही असते. वाढवा, परत ते व्यवस्थित पॅक करा, द्या आपल्याला, सेल करा आणि आयतं आपल्यापर्यंत पोहोचते. आपण पैसे देऊन घेतो, पण ते त्यांचं सगळं काही ॲड करूनच ते सेल केल्या जाते आणि त्यांचं त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. पण घरी केलेलं एकदम स्वस्तात मस्त असं होऊनही जाते आणि खूप छान दिवसपर्यंत टिकते पण आणि टिकावदार वस्तू आपल्या बनते पण. तर इथे ना सायंकाळ झाल्या झाल्या मी काय केलं, 2-3 आपले जेवढे काही आयटम होते, वड्या, 2 प्रकारचे साबुदाण्याचे पापड जे मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केले, ते सगळे असे जमा करून घेतले. कारण आज सगळं काही खळखळीत वाढलं होतं, पण 1-2 उन्हात देऊन वाढवून छान ठेवलं की मग ते वर्षभर बघायचं काम राहत नाही. दिवाळीपर्यंत तरी त्या डब्यांना हात नाही लावला तरी काही फरक पडत नाही. तर इथे ना अशा प्रकारे माझे साबुदाण्याचे पापड जे आहे ते वाढलेले आहे. काल लवकर जर झालं असतं ना, सगळे पापड व्यवस्थित झाले असते. ते कसं असते, जेवढे वाढले नाही मग आपण त्याला 10 वेळा उचलून इथलं तिथे ठेवतो, त्याच्यामुळे मग ते कसं आहे तुटल्यासारखे होऊन जाते. आणि साबुदाण्याचे पडी पापड ना खूप छान टेस्टला झाले होते. तळून बघितले, खूप मस्त झाले. दिसायला जरी थोडेसे काळपट दिसत आहे, कारण त्याच्यामध्ये ना जिरं ॲड केला आणि जिऱ्याचा जो अर्क असतो ना तो पूर्ण साबुदाण्यामध्ये उतरतोच. जर आपल्याला पूर्णपणे पांढरे शुभ्र असे पाहिजे असेल तर जिरं अजिबात टाकलं नाही तर ते बनतातच. पण जसे जिरं टाकून टेस्टला लागते ना तसे ते बनत नाही. त्यानंतर सगळं काही ठेवून दिलं आणि नळं येणार होते म्हणून पटापट म्हटलं हे जे काही कपड्यांचं काम आहे ते आतमध्ये नेऊन ठेवून देते, कारण नळं खूप कमी येते. इतका गोंधळ होता एवढ्यामध्ये की नळं अजिबातच येतच नाही आहे अशासारखे होत आहे, कारण कूलर भरतपर्यंत पूर्ण नळं जे आहे ते चालले जाते. इतकी कमी नळाचं जे आहे ना पाणी ते येऊन राहिलं, तर कशी वापर करायची ते विचारच आहे. आणि योगायोगाने दादा आहे त्याच्यामुळे खूप बरं, कारण इथे ना थोडीशी बोरवेल आहे त्याच्याकडून आम्ही आता ते पाणी जे आहे ते घेऊन घेतो थोड्याशा ओळखीमुळे. पण दादा जर नसले तर माझीही खूप पंचायत होते, कारण ती जी बोरवेलची जी नळी आहे ना ती खूप मोठी भारी आणि आपल्या घरापर्यंत आणतपर्यंत तिला खूप ओढत आणावं लागते. तसंही आपल्याला तेवढं काही जमत नाही, कारण ते 3 फेजचं वगैरे कनेक्शन असते तिथे, कारण मोठं बोर आहे आणि ते कनेक्शन पण फार मोठं आणि तेवढा रिस्की याच्यात न जाण्यापेक्षा आहे तेवढ्या पाण्यात वापर करणं खूप गरजेचं आहे. तर ताईंनो, तुमच्याकडे खूप सारं पाणी येत असेल ना तर प्लीज जपून वापरा. आमच्यासारख्यांची खूप आफत होत आहे. तर इथे ना मी आलेच होते. मी तुला म्हटलं थोडंसं डब्याडब्यांनी ड्रामामध्ये पाणी वगैरे टाक, छोटे छोटे बकेट आहे ते आपली ओटा पुसायची, त्या बकेटीने ड्रामा वगैरे भर, तोपर्यंत मी टाकं साफ करते. एवढ्यातच नळंसुद्धा चालले गेले. 2 गुंड पण पाणी या टाक्यामध्ये साचलेलं नव्हतं. आता वापर कशी करायची याचा विचार होता. मग दादा आले ड्युटीवरून, त्यांना 8-9 वाजणार होते, पण 7:30ला आले. मग आल्या त्यांना म्हटलं थोडंसं पाईप लावून द्या, कारण सकाळी मग उठून पुन्हा पाणी नसलं ना की कामं खूप लेट होते. आणि हेच कारण आहे की कामं माझे ना खूप उन्हाळ्याचे आता उशीर होऊन राहिला, कारण पाण्याचा ना वापर खूप जपून करावं लागते. पाणी जर कमी असलं ना तर आपल्यालाही विचार येते की ते किती वापर करायची आणि आपलं काय काय कामं करायचे. तर ना रिधू बघा कसा बघत आहे. रिधूला ना खूप मजा येते, कुठलंही काम असो त्याला बरोबर पाठीमागे उभं राहायला खूप आवडते. आणि एवढ्याने बरं आहे की तू व्यवस्थित राहतो, पण तेवढं एक लक्ष त्याच्यावर देतच राहावं लागते. काल जसे देवपूजा करायला गेली मी आणि त्याने काय केलं, पूर्ण तेलाची जी बॉटल आहे ना तेच उलटी केली.
देवपूजा एका साईडला आणि मग ते पूस पास करणं कारण तेलाचं म्हटलं ना तर खूप असते. घरभर ते पाय होण्यापेक्षा आधीच ते उचलून घेतलेलं बरं. म्हणून मग ते पुसण्यातच माझा अर्धा तास झाला आणि स्मितूला सुट्ट्या आहे ना त्याच्यामुळे असं वाटते आता कधी कधी त्याची स्कूल सुरू होते. कारण खूप डोकेदुखी व्हायला लागली आहे. एवढ्यातनं दोघं सारखे मस्ती करायला लागते आणि सगळ्या ताईंचे ना असेच हाल असणार. एक तर उन्हाळी आपले कामं आणि त्याच्याचबरोबर हे मुलांच्या मस्त्या आणि अभ्याससुद्धा काय देणार. अर्धा तास 1 तास खूप झाला मुलांना आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटल्यावर सगळ्यांना आवड असते की आपल्यालाही एक सुट्टी असावी, निवांतपणा असावा, अभ्यासातून थोडंसं दूर असावं, खेळण्यात मस्त एन्जॉय करावा. आपलंही बालपण तसंच गेलं म्हणून आपण मुलांना किती प्रेशर देणार की नुसता अभ्यास करत बस, हे कर ते कर. तर असो सगळ्यांचंच हे चालणार. मग पावसाळा लागला की परत मग तेच आपलं रुटीन असतेच. पटापट स्वयंपाक आवरायचा, टिफिन बनवून द्यायचा, त्यानंतर आपले कामं झाले पाहिजे, मुलं घरी येईल त्यांना जेवायला द्यायचं. हे सगळं शेड्यूल जे आहे ना ते सर्क्युलेशन जे काही आहे ते आपलं असं सगळ्यांचं सुरू असते. तर इथे ना पाणी भरून घेत आहे. खूप छोटी अशी बारीक धार यायला लागली होती आणि काही गॅरंटी नसते की नळ आपले जे आहे ते कधी जातील कधी राहतील. म्हणून ना पटापट पाणी वगैरे भरून घेतलं आणि त्याच्यानंतर ना परत खूप सारे कामं होते. कामं म्हणजे हेच की आलू वगैरे होते पडून. संडेला आणले, मंडे गेला, मग ट्यूसडे आला. म्हणजे आता बनवत आहे मी मंगळवारी. तर एक दिवस गॅप देऊन परत मी चिप्स बनवायला घेतले आणि मग पावसाचं खूप सारं वातावरण झालं. त्याच्यात आलू जे आहे ते खराब झाले असते म्हणून मग पटकन करून घेतले त्याच रात्री. जो तुम्ही आता व्हिडिओ आधीचा बघितला तो होता आधीच्या दिवशीचा आणि हा आहे नेक्स्ट मॉर्निंगचा. तर तेव्हाच मी ना व्हिडिओ बंद करून टाकला कारण मुलांनाही सांभाळा आणि मग परत आपलं ट्रायपॉड जागच्या जागी ते नाही होत ॲडजस्ट. किती म्हटलं तरी ना आपलं जेव्हा काम असते ना जास्तीचं तेव्हा सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण होत आहे. पाहिजे तसं आणि वाटते तसं यूट्यूब जे आहे ते खूप साधं नाही आहे. दिसायला इतके साधे सिंपल व्हिडिओ दिसतात सगळ्यांचे. काय काय हे रोजचे तेच कामं दाखवते, काही तेच करते. तरी पण असं कमेंट जे करतात ना लोक माझ्या चॅनलवर तर नाही आहे. माझ्याशी खूप साऱ्या ज्या ताई आहेत त्या खूप छान जुळल्या आहे. त्यांना माझ्या व्हिडिओमधून नवीनच काहीतरी शिकायला मिळते. आय होप की खरंच असं वाटत असेल सगळ्यांना. पण ना ज्या काही आहेत मी ज्यांचे व्हिडिओ बघते तर त्यांना हा प्रॉब्लेम होत आहे. काय तू सारखी हेच दाखवते, काय तू सारखी तीच करते, मग कसं काय हे व्हिडिओ आम्ही बघू. पण वाटते तेवढे व्हिडिओ बनवणं साधं नाही आहे आणि तेच दाखवणंसुद्धा साधं नाही आहे. कारण नवीन तरी कंटेंट काय आणायचा यूट्यूबर्सने हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तर ताईंनो अशा कमेंट करण्यापेक्षा ना तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायचे आहे तसे तुम्ही कमेंट करू. नक्की यूट्यूबर्समध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. कारण सगळ्यांना ना जे काही यूट्यूबर्स आहेत त्यांना एक आवड आहे की आपण आपल्या व्ह्यूवर्सला एक नवीन काहीतरी दाखवायचं आहे, नवीन काहीतरी दाखवलं गेलं पाहिजे. त्यांनाही आपला व्हिडिओ जे आहे ते लाँग टाईम बघता आला पाहिजे. तर सगळ्यांना एक आवड असते. त्याच्यामुळे ना तुम्ही तशा कमेंट करण्यापेक्षा अशा कमेंट करा की आम्हाला तुमच्याकडून हे बघायचं आहे. तर इथे ना गहूसुद्धा बनवून घेतले होते. जसं कालच्या संध्याकाळी मी पाणी भरलं आणि व्हिडिओ बंद केला तेव्हाच हे सगळे कामं करून घेतले. पण ट्रायपॉड घेऊन काही नाही केलं. कारण तसंही आपलं नाईट शेडचं जे काही असते ना तर ते हेच असते आणि दादांचं हे असं ना अधामधात चालूच असते आणि सगळ्यांचं चालूच असणार कारण सगळ्यांच्या घरी असं असतेच. तर इथे ना मी सगळे जे काही आहे ना ते शेवळीचे गहू ते ओले करून बांधून ठेवलेले होते. त्यानंतर वड्या ज्या काही होत्या त्यासुद्धा वाळू घातल्या. आता वाळवणीचे कामं आणि बनवायचे कामं म्हटलं ना तर हेच चालू असते सगळ्यांचं आणि माझंसुद्धा तेच चालू आहे की पटापट करायचं, वाळवायचं, उचलायचं, परत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली की तेच. जवळजवळ 1 हप्ता तरी ह्या गोष्टी सगळ्यांच्या चालते. तर इथे ना चिप्स जे आहे ते उकडायला ठेवलेले आहे. छान अशा उकडत्या पाण्यात मीठ टाकून घेतलं आणि पांढरे शुभ्र चिप्स व्हायसाठी मी काय यूज करते, तुरटी वापरते. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. जेव्हा मी आलू किसते म्हणजे असं चिप्स पाडते तेव्हाच त्याच्यामध्ये तुरटी ॲड करते आणि पाणी टाकून ठेवते. परत मग अर्धा 1 तास 2 तासांनी परत ते पाणी चेंज करते आणि त्याच्यामध्ये तुरटी नाही टाकली तरी चालते. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी धुवून घेते.
ते सगळे चिप्स आणि नंतर मग उकळवते, जेणेकरून आपले एकही चिप्स काळे होत नाही किंवा लालसरसुद्धा होत नाही. आणि चिप्स शिजले कसे हे कसे बघायचं तर चिप्सला पकडायचं आणि त्याला एक नखानीनं कट मारून बघायचा. कट जर जात असेल तर समजायचं की आपला चिप्स जो आहे तो परफेक्ट शिजला. तर ना एखादी जर कोणी नवीन ताई असेल किंवा ज्यांचे कोणाचे चिप्स बिघडत असेल त्यांच्यासाठी मी ही ट्रिक्स नक्की सांगितलेली आहे, कारण माझंही असं व्हायचं. आणि मग मी विचारून शिकून अनुभवातून शिकतो ना आपण, तशासारखं शिकून ह्या गोष्टी सगळ्या आता शिकत चाललेली आहे. पापडांचं सुद्धा माझं कधी बिघडते, पण करते मी, कारण घरी बनवलेलं मला बेटर वाटते जे विकतचं आणून खाण्यापेक्षा, त्याच्यामुळे करतेच. आणि तसंही सासऱ्यांचं मला जे काही पात्र असते ना, आता तिजचं पितृपक्ष काय म्हणतो आपण, अमावस्या आहे आता त्याच्यानंतर 10 तारखेला, तर माहिती नाही त्याला काहीतरी म्हणते, कॅलेंडरमध्ये दिलं अक्षय तृतीया, तर त्याचं पात्रसुद्धा मला टाकावं लागते बाबांचं सासऱ्यांचं. त्याच्यासाठी मला ह्या गोष्टी सगळ्या बनवावं लागते. कुरड्या झाल्या, पापड्या झाल्या, वड्या झाल्या, शेवड्या, ह्या सगळ्या नवीन वस्तू लागते पात्रासाठी. आणि सगळ्या गोष्टी छान असं आपलं आंघोळ पाणी करून कराव्या लागते. त्याच्यामुळे मी पटापट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातल्या त्यात दादासुद्धा घरी आहे. तर आज ना मोसम असा होता, त्याच्यामुळे जे काही कुरड्या बनवणार होती ना त्या मी स्किप केल्या, कारण सकाळी उठलं ना तेव्हापासूनच असं थंडगार वातावरण होतं. म्हणून मग म्हटलं की ना आज फक्त चिप्स बनवून घेते. चिप्सचं कसं आहे, थोडेसे सोकले तरी पण उचलून आपण फॅनमध्ये त्याला वाळवू शकतो, पण बाकी पापडांचं तसं नसते. तर इथे तुम्ही बघू शकता मोसम कसा आहे, ऊन अजिबात दिसतच नाही आहे, पूर्ण असं काळोख पडल्यासारखं थंडगार वातावरण आहे. आणि ना इथून आता गडचिरोलीपासून नागपूर 4 तास लागते, तरी तिथे ना मुसळधार पाऊस सुरू होता. आम्ही फोन करून विचारलं घरी वगैरे, तिकडे वर्धेकडे वगैरे पाऊस जो आहे तो सुरूच होता. तरी पण मग म्हटलं येईल तेव्हा बघू, 2 तासात तरी वाढले तरी वाढून जाईल, कारण मग ते पाण्यात टाकून ना खराब झाले असते. खराब तर नसते झाले, तरी पण मग ते वास वगैरे येतो त्याचा वेगळा उग्र वगैरे. आणि आलू म्हटलं की लगेच तो चिकटल्यासारखा होतो, म्हणून मग बनवून घेतले. म्हटलं पंख्यात तरी वाढवीन, पण बनवूनच घेतले मग शेवटी. असं झालं. तर दुसरा दिवस ना माझा असा गेला, आणि तेच विचारात की आज पाऊस येईन तर मग ह्या चिप्सचं काय होईल. 5-6 किलोच्या जवळपास हे चिप्स होते. आणि त्याच्यानंतर मग जे काही पापडांचं बनवायचं होतं ते तसंच ठेवून दिलं फ्रीजमध्ये न ठेवता. परत त्याच्यामध्ये मी काय काय केलं ते पण मी सांगेन ना कधीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर नाही एवढाच व्हिडिओ होता आजचा. आणि याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे म्हणजेच आजचा, आज होता मंगळवार बुधवार, तर बुधवारीसुद्धा मी बनवलेला आहे, म्हणजे आजच्या दिवशी धापोडे बनवले. परत जे तांदळाचं पीठ असते ना त्याच्या चकल्या बनवल्या, तांदळाच्या पिठाचे कुरड्यासुद्धा बनवल्या. आमच्याकडे कुरड्यांना म्हणजे जे काही आपण पापड बनवतो ना त्यांनासुद्धा कुरड्या म्हणते, पण कुरुडी म्हटलं ना तर शेव जे आहे त्यालाच ॲक्च्युअलमध्ये कुरड्या म्हटल्या जाते. पण आमच्या आईकडे वगैरे ना जे काही पापड वगैरे धोतरावर टाकते ना त्यालाच जे चीक काढून किंवा मग तांदळाचे वगैरे त्यालासुद्धा कुरड्या म्हटल्या जाते. तर त्याचाच मान असतो तिच्यासाठी खास करून. तर ते सुद्धा मी आज बनवलं, तर व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला दिसेल. आणि एवढं सगळं करतनं मला तुमच्या दादांची खूप मदत होते. असा नवरा मिळाला खरंच नशीब लागते. खरंच सगळ्या गोष्टीत मागे करू लागते. त्यांना अशी कुठलीच हे वाटत नाही की लोक मला काय म्हणतील. उलट त्यांचं असं म्हणणं आहे की आपण घरात दोघं राहतो, दोघं खातो, मग दोघांनी मिळून केलं तर काय बिघडते. तर सगळ्या दादांचे विचार जर असं असेल तर सगळ्या ज्या माझ्या ताई आहेत, मैत्रिणी आहेत, त्या किती खुश राहील मनातून, कारण मी पण खुश आहे. आणि सगळ्यांनी खरंच सांगते अशी मदत न करायला पाहिजे. खरंच एक आपल्यालाही हातभार होतो आणि आपल्यालाही करावंसं वाटते. एक आपली एनर्जी ड्रिंक म्हणतो ना तो आपला नवराच असतो, जो आपल्या पाठीशी उभा असतो. तरी ते दादांचं ना सगळं काम चालू आहे माझ्या पाठीमागे, माझ्या सोबत. आणि जरुरी नाही आहे की सगळ्यांना ह्या गोष्टी आवडत असेल. कुणाकुणाला काहीतरी गिल्ट वाटते की नाही आपण नाही करायला पाहिजे, किंवा कुणाकुणाला आवड वाटते. पण आता सगळ्यांचा वैयक्तिक तो प्रश्न आहे, पण करायला पाहिजे मला तरी असं वाटते. तर इथे बघा मोसमचं नाही म्हणता 3 वाजता त्यांनी दाखवलाच आपला रंग. त्याच्यानंतर मी काय केलं, इथे बघू शकता इतका वारा सुटला की खूप जेवढं काही टिनावरचा कचरा वगैरे आहे ना तो येऊन पडला होता. त्याच्यामुळे मी ह्या रूममध्ये कोणीच झोपलेलं नव्हतं, किंवा ही रूम आता सध्या नाहीच वापरत, कूलर नाही आहे आणि गरम खूप होते. फॅन लावून मस्त बेडशीट हातरून दिली आणि सगळे जे काही चिप्स आहे ना ते इथे आणून टाकून दिले. छान झाले होते मस्त, पण ना
थोडंसं वाटत होतं की उन्हात जर वाढले असते तर आणखी छान झाले असते. आणि हा आहे माझा आजचा कारभार. हे पण सगळं तुमच्या दादांच्या मदतीनेच झालेलं आहे माझं करून. तर एवढं सगळं वाळवण झालं आणि वाळवणाला मी दिलेलं आहे आज फुल स्टॉप. आता संध्याकाळी हे राहील माझं काढायचं वगैरे काम. पण आज ना आता झालं माझं, म्हटलं खूप झालं, एवढं भरपूर झालं. आता बघेल समोर चकल्या वगैरे करायच्या नाही करायच्या साबुदाण्याच्या वगैरे, पण परत झालं आणि एवढं पुरेसं होते. तर हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.